सर्वांचा मित्र अक्षराज ताटे। आज आपण लिंबाजी चिंचोली या मतदारसंघामध्ये आलेलो आहे। जिल्हा परिषदच्या या गटामध्ये अटीतटीची लढाई आपल्याला बघायला मिळत आहे आणि आपल्यासोबत भाजप पक्षाचे उमेदवार भरतसिंग राजपूत आहेत। नमस्कार सर। नमस्कार। काय सांगाल, आज दुर्दैवी घटना घडलेली आहे। अजित पवार जे महाराष्ट्राचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री आहेत त्यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे। म्हणजे आज आमच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन होतं, परंतु आज या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे मुख्य नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या अपघाताची बातमी आल्या मीडियामधून बातमी आल्या आम्ही आमचं उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द केला आणि सर्व प्रचार यंत्रणेला सूचना केल्या की आज सगळी प्रचार यंत्रणा बंद राहील आणि सर्व कार्यक्रम आम्ही रद्द केले। खरं म्हणजे खूप मोठी दुःखद घटना, एक मोठा नेता या महाराष्ट्रानं गमावला आहे दादांच्या माध्यमातून। खरं तर हे दुःख सर्वांनाच आहे। आज प्रचार कार्यालयाचं उद्घाटन होतं आणि नुकतंच आपलीसुद्धा चर्चा या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात होती की आपण जिल्हाध्यक्ष जिल्हा प्रमुख शिवसेनेचे होतात, तो पक्षप्रवेशही खूप चर्चेत राहिला, त्याविषयी काय सांगा? असं आहे की मी 4 वर्षापासून शिवसेनेचा जिल्हा प्रमुख राहिलो, चांगल्या प्रकारे बांधणी केली। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विशेषतः कन्नड तालुक्यातून खासदार आदरणीय भोमरे साहेबांना मताधिक्य देण्यामध्ये यशस्वी राहिलो। तदनंतर विधानसभेला सुद्धा मी जेव्हा आयत्या वेळी आमदार संजनाताई जाधव यांना तिकीट देण्यात आलं तर बरेचसे इच्छुक उमेदवार, मी सुद्धा एक इच्छुक उमेदवार होतो, बरेचसे इच्छुक उमेदवार नाराज झाले आणि बरेचशा पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या विरोधामध्ये काम केलं। पण मी एकमेव, माझ्यावर जिल्हा प्रमुखाची जबाबदारी होती, मी इमाने एतबारे आमदार संजनाताई आणि शिवसेना पक्षाचं काम केलं आणि मी त्यांना निवडून देण्यामध्ये यशस्वी राहिलो। तरी पण असं असतानाही त्यांनी नंतर माझी कोंडी करण्याचा प्रयत्न केला। ह्या प्रयत्नाला कंटाळून मग मला माझे जे भारतीय जनता पक्षामध्ये मित्र आहेत त्यांनी मला सल्ला दिला की बाबा तुझ्यासारख्या चांगल्या कार्यकर्त्याची आम्हाला गरज आहे आणि तू जर भारतीय जनता पक्षामध्ये आला तर नक्कीच तुझ्यासारख्या चांगल्या कार्यकर्त्याची आम्ही किंमत करू। म्हणजे त्यांनी माझी दखल घेतली, पण शिवसेनेने एवढं इमानदारीनं काम करूनसुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याची दखल नाही घेतली, याचं मला फार खंत आहे या गोष्टीची। जेव्हा तुम्ही पक्षप्रवेश करत होता तेव्हा शिवसेनेचे म्हणजे जिल्हा प्रमुख होते राजेंद्र जंजाळ यांनीसुद्धा तुमच्या याबद्दल थोडासा रोष व्यक्त केला होता की तुम्ही गेल्यानंतरही त्यांनी बोलले होते आमच्या चॅनलमध्ये। तर काय सांगाल की नेमकं नाराजी आमदाराबाईवर होती की नेतृत्वावर? कारण की खासदार साहेबांना तुम्ही निवडून दिलेलं आहे, पालकमंत्री आपले होते। नाही, खरं म्हणजे बोलायला गेलं तर जी शिवसेना आहे ही शिवसेना ही संघटनाच्या कार्यकर्त्यांची नाहीच आहे, ही आमदार खासदारांची शिवसेना झालेली आहे। ही जी शिंदे साहेबांची शिवसेना आहे ही आमदार खासदारांची शिवसेना झालेली आहे, ही संघटनच्या कार्यकर्त्याची शिवसेना राहिलेली नाही। खरं तर आता तुम्ही स्वतः माजी जिल्हा म्हणजे याच्यात होतात, संघटनेमध्ये होतात आणि आता जिल्हा परिषदेमध्ये मागच्या कार्यकाळातही तुम्ही चांगल्या प्रकारे विकास केलेला होता। आता जिल्हा परिषदेला सामोरे जाताना काय काय तुमच्या समोर लक्ष दिसतं आहे, म्हणजे विकास कामे काय काय लक्षात येत आहे? विकास कामं तालुक्यात काय आमच्या चिंचोली आणि नाचनवेल गटामध्ये सिंचनाचे कामं आहेत, रस्त्याचे कामं आहेत, दवाखान्याचे कामं आहेत, शाळेचा दर्जा वाढवण्याचे कामं आहे, भरपूर किती काम केलं तर हा 15 वर्षाचा बॅकलॉग आहे, हा एवढ्या सहजासहजी भरून निघणं शक्य नाही। विशेषतः आमच्या गटामध्ये चिंचोली जे इतकं मोठं गाव आहे तिथं जर तुम्ही जाल, मी सुद्धा फिरलो प्रचाराच्या माध्यमातून गल्ली बोळामध्ये,
तर तिथं स्वच्छतेचा म्हणजे अभाव आहे, सगळीकडं घाण कचरा काय. आणि जे कोणी उमेदवार आहेत यांनीसुद्धा आता ज्यांना उमेदवाऱ्या मिळालेल्या आहेत त्या अगोदरच्या उमेदवाराचे चेले चपाटेचे, त्यांनीच काही केलं नाही तर हे काय करणार आहेत. यांना बोलता येत नाही, विषय मांडता येत नाही आणि भांडून काम करूनही घेता येत नाही. तर अशा लोकांना उमेदवारी दिलेली आहे. तसं बघायला गेलं तर आमदाराला विकास काम करणारे उमेदवार नकोच आहे. त्यांना फक्त राजकारण करायचं आहे, याला पाडायचं त्याला पाडायचं, एवढंच राजकारण शिवसेनेच्या आमदाराला करणं आहे. आता सध्या विकास कामांच्या तुम्ही आता जनतेमध्ये जात आहात. जसं तुम्ही आत्ता बोललात की रस्त्याचा प्रश्न खूप गंभीर आहे, सिंचनाचा प्रश्न आहे, स्वच्छतेचा प्रश्न आहे. तुम्ही निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले प्राधान्य कशाला असेल? सगळ्यात पहिले प्राधान्य रस्ते, ड्रेनेज, पाणी, सिंचन आणि चिंचोली ह्या गावातील स्वच्छता, असे सर्वच जे मी वचननामा जो माझा आहे या वचननाम्यामध्ये मी सर्व मांडलेलं आहे. म्हणजे सगळ्यात पहिले वचननामा माझा तयार झाला आहे. 2 दिवसापासून मी वचननामासुद्धा घरोघरी तो सर्क्युलेट केलेला आहे. म्हणजे आत्तापर्यंत कुठल्याही उमेदवाराचा वचननामा तयार झालेला नाही आहे. वचननामा आहे आणि हा 3 दिवसापूर्वी हा वचननामा तयार झालेला आहे. या वचननाम्यामध्ये मी सर्व गोष्टी मांडलेल्या आहे. पूर्ण वचननामा वाचायला गेलं तर मग मला वेळ लागेल. तर ह्या वचननाम्याची मी मायबाप जनतेनं जर मला आशीर्वाद दिला आणि मला जर पाठवलं, नक्कीच भारतीय जनता पक्षाची सत्ता जिल्हा परिषदवर येणार आहे, जिल्हा परिषदमध्ये येणार आहे. राज्यात तर आहे, केंद्रातही आहे. परंतु जर मला आशीर्वाद दिला तर मी सत्तेच्या पक्षामध्ये राहून हे कामं करू शकतो, एवढंच मी सांगेन. जनतेला काय आव्हान करत आता? मी मायबाप जनतेला हे आव्हान करतो की उमेदवार निवडताना तुम्हाला तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि परिसरातील प्रश्न सोडवण्यासाठी जो उमेदवार सक्षम वाटतो त्याच विचारावर मतदान करा. नक्कीच मी सांगेल की जनतेनं त्यांच्या मनात जो सक्षम उमेदवार वाटतो त्याला निवडावे. माझं बटन क्रमांक 4 आहे. आमचे चिंचोलीचे जे उमेदवार आहे गीतांजलीताई पवार, त्यांचंही बटन क्रमांक 4 आहे. आमचे जे नाचनवेल गणाचे उमेदवार आहे मंदाबाई राजू जंगले, यांचं बटन क्रमांक 1 आहे. तर पंचायत समिती, दोन्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या उमेदवारांना आपण निवडून द्यावं. सोबत मलासुद्धा जिल्हा परिषदला निवडून द्यावं, एवढंच सांगेल. निश्चितच आपण बघतोय आपल्यासोबत भरतसिंग राजपूत होते. त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये काय काय विकास करायचं आहे त्याचं पूर्ण ध्येय धोरणच त्यांनी आपल्यासमोर ठेवलेलं आहे, वचननामा ठेवलेला आहे. निश्चितच येणाऱ्या काळात भाजपची सत्ता जिल्हा परिषदवर येईल आणि त्यांच्या हातनं भाजपच्या माध्यमातून, संघटनेच्या माध्यमातून विकास होईल, चिंचोलीचा विकास होईल, रस्त्याचा विकास होईल, विशेषतः ग्रामीण भागातल्या पाण्याचा ज्या काही समस्या आहेत त्या दूर होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे.